रुरल टेररिझम, पण तो आता असा आहे की महाराष्ट्र हे बघतोय की सगळे पक्ष त्या टेररिझम मध्ये सहभागी आहेत. म्हणून मी असं म्हणतोय की माझं असं मत आहे, देयर इज अ व्हॅक्यूम, प्रचंड मोठी पोकळी आहे. आजच्या घडीला तर काही ठराविक लोक, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, असे लोक सोडले. म्हणजे मी आता शिवसेनेत होतो, कार्यकर्त्यांची किंवा आमदारांची किंवा मंत्र्यांची सुद्धा कोणी काळजी घ्यायचं नाही. माझं एवढं मोठं ऑपरेशन झालं, कुठे ढुंकून सुद्धा पाहिलं नव्हतं. माझं ओपन हार्ट सर्जरी झाली माझी. मी पडल्यानंतर एक महिन्याभर 4 वेळा आले कोण? शिंदे आले. बोलायला कोण? सतत बारकाईने लक्ष द्यायला देवेंद्र फडणवीस. पण ज्या पक्षात मी होतो, साधा फोन सुद्धा नाही. दुर्दैव असं की म्हणजे उद्योजनबद्दल बोलताय तुम्ही? उद्योग काय सगळेच ना. मी हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये असताना आवाजावरून मी ओळखलं की अनिल देसाईंचा आवाज येतोय. ते दुसऱ्या कोणाला तरी बघायला आले होते. आवाजावरून ओळखलं म्हणून मी त्यांना बोललो. ICUमध्ये मी 7 दिवस मी व्हेंटिलेटरवर होतो आणि व्हेंटिलेटरवर बाहेर निघून गेले. आल्यानंतर दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी ते मला पाहिलं नाही, दुसऱ्या कोणाला तरी पाहायला आले होते. ही वस्तुस्थिती आहे. पण असं का म्हणजे तुम्ही जर नाही लोक सांभाळले. पण असं आता बघा, मी आमदार होतो, का माझ्या पाठीमागे इतके लोक उभे आहेत, 1,00,000-1.5 लोक? त्याचं कारण एक आहे, रात्री बेरात्री सुद्धा हॉस्पिटलला कुठे प्रॉब्लेम आला, ॲक्सिडेंट झाला ना, तर विजय शिवतारे सगळी झोप सोडून सगळ्या व्यवस्था करून सगळं झालं की नाही 2 तास जागा राहून काढणार. हे केल्याशिवाय लोक तुमच्या पाठी येणार नाहीत. निव्वळ माझ्या पक्षाचा आमदार आहे म्हणून त्याने गुलामासारखं वागावं नाही होत. आज तुम्हाला सांगतो, म्हणून ते कोल्हापूरचं उदाहरण दिलं मी, की धैर्यशील माने किंवा मंडलिक निवडून आला पाहिजे म्हणून अख्खा दिवस एकनाथ शिंदे प्रत्येकाच्या दारोदार महत्त्वाच्या लोकांना एकत्र फ्लोअर मॅनेजमेंट हे निवडून 100% निवडून आता येणार. इतक्या बारकाईने हे करून कार्यकर्ते सांभाळले, आमदार खासदार सांभाळले, लोकांची काळजी घेतली, तर तुम्ही नेते होऊ शकता. गेले ते दिवस. आता कोणी आमदार खासदार सुद्धा ना, काम न करता निवळ लाटेवर कोणी निवडून येऊ शकत नाही. अनलेस अनटिल त्याने गाडून घेतलं नाही, लोकांची सेवा केली नाही, तोपर्यंत लोक हे करत नाहीत. ठीक आहे, राजकारणाचा भाग आहे की इलेक्शनच्या काळात अफवा बिफवा याच्यावर बऱ्याच गोष्टी होतात, पण ते काही दिवसात निश्चितपणे ते सुद्धा दूर होईल. आणि म्हणून बेसिकली माझं हे मत आजही आहे, कॉमन घरातली मुलं. मी अचानकपणे गेलो, 1 वर्षात मी आमदार झालो, मी मंत्री झालो. जेवढे रिझल्ट द्यायचे तेवढे देऊ शकलो नाही मी, कारण मला ती 16 वर्ष बंद असलेलं गुंजवणीचं धरण मी पूर्ण केलं, पाईपलाईनचे केले मी. जे काठापूर मान खाटावला प्यायला पाणी नसते तिथलं जे काठापूर योजना 17 वर्ष अशीच पडून होती. मी सांगितलं मार्गी लावणार, लोक हसले की काय मार्गी लावणार म्हणजे. तिथे पालकमंत्री शरद अजित पवार सुद्धा होते, हर्षवर्धन काही करू शकले नाहीत. हे काय करणार? केलं मी ते. 2019च्या डिसेंबरला पाणी सुटेल. निळवंडे जे 27 वर्ष झालं होतं, 40 वर्षापूर्वी संपादन केलेली जमीन शेतकरी जमीन देत नव्हते, राजकारण होत होतं. आणि पाईपलाईन करायला 1650 कोटी, कालवा फक्त 127 कोटीत पोलीस लावून मी ते केलं. आणि मग आता ते त्याचं 1,60,000 एकरला जाणारं पाणी, उर्ध्व कुंडलिका बीडमधलं. तुम्हाला जर अशा पद्धतीने गरिबीतून वर आलेली माणसं असतील, त्यांना गरिबांच्या बद्दलची जाणीव असते, तडफड असते. उपसा सिंचन योजना महाराष्ट्रात खूप मोठ्या केल्या, युतीच्या काळातच झाल्या. म्हणजे अगदी जानाई सिरसाईपासून, पुरंदरपासून, टेंभूर, ताकारी, म्हैसाळ. पण विजेचं बिल परवडत नव्हतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, टेंभूला 1 तास पंप फिरला तर 7 पंप तर 5 लाख बिल होतं. लोकांना पाणी परवडत नव्हतं. मला सततची चिंता की हे त्याला कसं करता येईल, काय करता येईल. माझ्या डोक्यात आयडिया आली की जसं इंडस्ट्रीवर क्रॉस सबसिडी लावली जाते, एखादा कारखाना असेल, 4 रुपयाचं बिल आहे, त्याला 8 रुपये घेतात, 4 रुपये शेतकऱ्यांचं बिल भरण्यासाठी वापरतात. पाण्यावरची देशातली क्रॉस सबसिडी मी पहिल्यांदा आणली. देवेंद्र भाऊंना ही सगळी कल्पना दिली आणि प्रचंड हुशार मुख्यमंत्री. म्हणजे मी तर म्हणतो ना की लोकांनी जो काही राजकारण करून त्यांना बदनाम केलं आहे, इट इज नॉट द लॉस ऑफ हिम, हा राज्याचा लॉस आहे. अशा माणसाला हे करणे राज्याचा लॉस आहे, अगदी अधिकृतपणे सांगतो मी. त्यामुळे हे दोघे तर आता इतके क्लोज, एक फ्लोअर जमिनीवरचा कार्यकर्ता एकनाथराव शिंदे आणि एक